सिनेमा हे कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं आणि त्या स्वप्नासाठी कोण कुठच्या लेव्हलला जाऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे पद्मराज नायर. आता या चित्रपटाचा टीझरच ज्यावेळेला आला होता त्यावेळेसपासूनच आपण याचा रिव्ह्यू सगळं काही दिलं होतं. ट्रेलर रिव्ह्यू सुद्धा आपल्या चॅनलवरती मांडला होता. या चित्रपटाच्या अवतीभोवती सगळ्यात मोठं आकर्षण होतं, की याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच एखाद्या प्रेमासाठी कुणी खरंच या थराला जाऊ शकतं का? तर ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी मी भयंकर उत्सुक होते आणि शेवटी फार जास्त कष्ट घेत मी हा सिनेमा पाहिला. कारण फार जास्त गर्दी नव्हती. परत एकदा रिक्वेस्ट करायला लागली, सगळ्या गोष्टी. आता या चित्रपटाची सुरुवात ज्या मॉन्टाजपासून होते ना, तिथेच तुम्हाला असं रिअलाईज होतं, की हा सिनेमा ॲक्चुअली सगळ्यांसाठी बनलेला नाहीये. आता तुम्हाला जर का मास, मसाला, ॲक्शन, खूप जास्त कॉमेडी, पानसट जोक्स किंवा मस्त आयटम नंबर्स अशा प्रकारचा जर का तुमचा टेस्ट असेल, तर हा सिनेमा तुम्हाला नाही आवडणार. हा सिनेमा त्या लोकांसाठी बनलाय ज्यांच्यासाठी सिनेमा एक आर्ट आहे किंवा ज्यांना माहिती आहे, की ही पर्टिक्युलर फ्रेम लावण्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली असेल. जसं की तुंबाड सोबत झालं. तुंबाड ज्यावेळेला रिलीज झाला त्यावेळेला लोकांनी फारसा रिस्पॉन्स दिला नाही. पण तो रिलीज होऊन ज्यावेळेला ओ-टी-टीला आला आणि मग लॉकडाऊन आलं त्याच्यानंतर लोकांनी तो पाहिला, तेव्हा लोकांना वाटलं, की अरे नाही, आपण या सिनेमासोबत अन्याय केलाय. हा सिनेमा परत एकदा रिलीज व्हायला पाहिजे थिएटर्समध्ये आणि मग आम्ही तुम्हाला दाखवू प्रेक्षकांची काय ताकद असते ती. आणि म्हणून 6 वर्ष बॅक टू बॅक मागणी करत असताना त्यातली मी पण एक होते, की वारंवार सोशल मीडियावरती त्याची रिक्वेस्ट टाकत होते. आणि शेवटी तो ज्यावेळेला रिलीज झाला त्यावेळेला चिक्कार पैसा कमावून गेला. आणि या सिनेमाचं पण तेच होणार आहे, मी तुम्हाला सांगते. कारण हा सिनेमा ॲक्चुअली भयंकर स्लो बर्निंग आहे. तुमचा पेशन्स टेस्ट करणारा सिनेमा आहे. आता जर का सगळ्यात पहिली गोष्ट पद्मराज नायर यांच्याबद्दल मला बोलावसं वाटतं, की हा ठार वेडा माणूस आहे. हा माणूस सिनेमासाठी काहीही करू शकतो, हे त्याने त्याच्या पहिल्याच क्राफ्टमध्ये आपल्या सगळ्यांसमोर मांडलंय. आता मी ज्यावेळेला थोडासा रिसर्च करत होते, त्यावेळेला नक्की कोण आहे बाबा पद्मराज नायर आणि का बरं त्याने असं सगळं केलं असावं? तर त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे, तर ती गोष्ट तुम्ही सोशल मीडियावरती चेकआउट करू शकता. त्याच्या इंटरव्ह्यूमधनं एखाद्या पॉडकास्टमधनंही तुम्हाला ती कळेल. एका कुत्र्याची आणि त्याची ती गोष्ट आहे, त्यांनी ती एका माणसांमध्ये मांडली आहे आणि अतिशय सुंदररित्या तो मांडण्यामध्ये यशस्वी झालाय. कारण का ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी तुम्हाला दिसते, या लेव्हलचं काम मराठीमध्ये इथून मागे तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. फुलवंती आठवतंय? मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं, की सिनेमॅटोग्राफी सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे फुलवंतीची आणि त्याच लेव्हलची टक्कर देणारं सिनेमॅटोग्राफी आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. आता छोटे-छोटे बारकावे आहेत म्हणजे जसं की सकाळ-सकाळच्या धुक्यातले काही सीन्स आहेत किंवा ते सगळं खरं ते दव छोट्या-छोट्या गवतांच्या पातावरतीचं कमाल म्हणजे त्या माणसाने ते दव येईपर्यंत म्हणजे सेम लोकेशन्स वापरले त्याने उन्हाळ्यातले, सेम लोकेशन्स वापरले त्याने पावसाळ्यातले, सेम लोकेशन्स वापरले त्याने हिवाळ्यातले, त्याने पर्टिक्युलर वेळ दिलाय. ते मोन्टाज त्याला मिळण्यासाठीचं. चित्रपट खूपच सुंदर आहे, देखणं आहे, इतकं सुंदर आहे की त्याची नजर काढावीशी वाटते. असं वाटतं की मला जायचंय, मला कोकणात जायचंय, मला सुट्ट्या काढायच्या, मला जायचंय, मला हे सगळं अनुभवायचंय. कारण इतक्या सुंदररित्या आपल्या कोकण जर का कोणी दाखवू शकलं असेल आत्तापर्यंत, तर मी सांगते इट्स पद्मराज नायर अँड हिज एंटायर टीम. माइंड ब्लोइंग काम केलंय त्यांनी शूटिंगमध्ये, लोकेशन सेट करण्यामध्ये, प्रोडक्शनमध्ये अतिशय रॉ सगळं ठेवलंय. ते घर, त्या घराला तडे गेले, ते शेणाच्या सारवलेल्या भिंती, त्याला तडे गेलेले छोटे-छोटे बारकावे, मातीचं मडकं ज्यावेळेला त्याला आता मोठं बनवायचंय रांजणाच्या शेपचं, तर तो कशा पद्धतीने ते बनवतोय. पण सायमल्टेनियसली तो थोडासा मेंटली थोडासा चॅलेंज्ड एक मुलगा आहे. तर त्या पद्धतीने तो कशा पद्धतीने त्याचं डोकं लढवून त्या गोष्टी करू शकतो. कमाल यार! म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं एका नवख्या माणसाकडनं. कारण का पद्मराज नायर हे आत्तापर्यंत एक ॲक्टिंग स्कूल चालवत आलेले आहेत आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ते त्यांचा पहिलाच सिनेमा घेऊन येतात, त्यावेळेला यार या लेव्हलचा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन यू वोंट बिलीव्ह यू गेट गूजबम्प्स व्हेन यू सी दॅट. ज्यावेळेला तो एक 7 महिन्यानंतरचा पुढचा मॉन्टाज दाखवतात ना, तुम्हाला तुम्ही बसलेला आहात तिथेच तुम्हाला गूजबम्प्स येतात आणि यू फील लाइक यार खरंच असं म्हणजे कुणी या लेव्हलला जाऊन प्रेम करू शकतं आणि तुम्हाला हा चित्रपट रडवतो सुद्धा आणि तुम्हाला भावनिक करून जातो हा चित्रपट. खूप जास्त भावूक करून जातो आणि ओव्हरऑल मला हा चित्रपट खूप जास्त आवडलाय. बरं आता सगळे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स मी तुम्हाला सांगतेच आहे, पण ॲक्टिंग परफॉर्मन्सेस असू शकतात. म्हणजे पद्मराज नायर आहे किंवा उपेंद्र लिमये आहे. कमाल परफॉर्मन्स दिले उपेंद्र लिमयेने. अतिशय घाणेरडा असा माणूस, की ज्याला बघता क्षणी डोक्यात तिडीक जाईल, असा तो माणूस आहे. त्याचबरोबर जे काही इतरही पात्र आहेत, म्हणजे त्याचा मित्र असू शकतात किंवा उपेंद्र लिमयेचा जो सेवक आहे त्याच्यासोबतचा, तो असू शकतो. ज्या पद्धतीने त्यांचे गेटअप्स आहेत, कपडे आहेत, सगळंच उत्तम त्यांनी केलेलं आहे. सिनेमॅटोग्राफी बद्दल मी बोलतेच तर एडिटिंग बद्दल सुद्धा मला बोलायचंय कारण का कलर ग्रेडिंग असू शकतं किंवा जे काही त्यांनी कलर पॅलेट्स वापरलेत, रात्रीचे सीन्स आहेत, अतिशय सुंदर म्हणजे तो चंद्र आहे त्याच्या खालचे ते सीन्स कमाल यार! तुमचा आत्मा तृप्त होतो. खूप दिवसांनंतर असं ज्यावेळेला सुंदर रेखीव
चित्र पाहायला मिळतं ना, तेव्हा आतून असं भरल्यासारखं वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मी कौतुक करते. पण या चित्रपटामध्ये त्रुटीसुद्धा आहेत, निगेटिव्ह ॲस्पेक्टसुद्धा आहेत आणि त्यासुद्धा मला मांडायच्या आहेत. बिंग अ क्रिटिक ऑफकोर्स ते माझं कर्तव्य आहे. आता पहिली गोष्ट जी मला नाही आवडली चित्रपटाचा फर्स्ट हाफ, सेकंड हाफ दोन्ही प्रचंड स्लो बर्निंग आहेत. सेकंड हाफ तरी थोडा बरा वाटतो कारण त्यावेळेला ते बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असतं आणि मग तिथून पुढे तुम्हाला ती सगळी स्ट्रगल पाहायला मिळते. पण फर्स्ट हाफ प्रचंड स्लो बर्निंग आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या संपूर्ण मूव्ही क्रिटिकच्या करिअरमध्ये मी स्लो बर्निंग म्हणजे इतके सगळे वेब सीरीज किंवा सगळं पाहिलंय, पण हा सगळ्यात जास्त स्लो बर्निंग मला वाटला. आणि त्यांची लव्ह स्टोरी एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणजे अनुषा आणि पद्मराज यांची लव्ह स्टोरी एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांनी लिटरली 2 गाणी घेतली आहेत. त्याच्यानंतर ते एक मंग्याची बायको जसं गाणं आहे, ते गाणं ॲक्चुअली नसतं जरी ना, तो वेडेपणा तुम्हाला दाखवायचा तर तिथे तुम्ही थोडासा तो एक सेपरेट मंग्याची बायकोचा अँगल दाखवण्यापेक्षा जर का तुम्ही त्या मित्राचा आणि पद्मराज नायर म्हणजे गोळ्या जो आहे त्याचा अँगल जर का दाखवण्यामध्ये एखादं दुसरं गाणं तुम्ही जर दाखवलं असतं तर कदाचित ते जास्त इम्पॅक्टफुल ठरलं असतं. पण ते गाणं लिटरली खूप अननेसेसरी आणि लिटरली एक एक्स्ट्रा तुकडा जाणवतो त्या अख्ख्या सिनेमामध्ये. 2 गाणी जी तुम्ही दाखवलं त्यापैकी एकच गाणं दाखवायला हवं होतं. कारण त्या गाण्याच्या माध्यमातून काय होतं ना, की भयंकर रिपिटेटिव्हनेस जाणवतो आणि खूप जास्त स्लो बर्निंग पेस तुम्हाला वाटतो. तो स्क्रीन प्ले अख्खा तुमचा म्हणजे तुमचा जीव असा पिळतो तो लिटरली. बट यू नो दॅट की तुम्हाला ते शेवटपर्यंत पाहायचं असतं, की गोळ्यासोबत नक्की काय होतं पुढे. कारण तो जर का इतकं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करतोय, त्याला ती म्हणजे प्रार्थना भेटते का, नाही भेटते का किंवा कशा पद्धतीने तुम्ही क्लायमॅक्सकडे नेता, ते बघण्यासाठी तुम्ही स्वतःला अजून थांबवून ठेवता. पण ती पराकाष्ठा होती माझ्या संयमाची. रायटिंगबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटामध्ये जे संवाद आहेत ना मराठी भाषेबद्दलचे, तर ते आता हे जे गाव आहे, ते अत्यंत दुर्मिळ गाव आहे. त्यातल्या त्यात ब्रिटिश एरातलं आहे. त्याच्यामुळे ती जी भाषा होती, तर ती प्रचंड शुद्ध अधूनमधून जाणवायची. त्याच्यामुळे ते थोडंसं ऑफबीट जात होतं. बाकी अशाच्या चित्रपटामध्ये दुसरे काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स जास्ती नाहीयेत. स्लो बर्निंग जर का स्क्रीन प्ले सोडला तर कारण खूपच वेळ त्यांनी घेतला कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी. बट हॅव्हिंग सेड दॅट पद्मराज नायर सारखी माणसं मी मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नाही म्हणत आहे, पण लिटरली बॉलिवूड असू द्या, साऊथ असू द्या, सगळ्या चित्रपटसृष्टीसाठी अशी माणसं मिळणं गरजेचं आहे. कारण ही ठार वेडी माणसं आहेत सिनेमासाठी आणि ही कुठल्याही लेव्हलला जाऊ शकतात, हे त्यांनी पहिल्याच सिनेमातनं सिद्ध केलंय. ह्यूज रिस्पेक्ट फॉर पद्मराज नायर फॉर धिस फिल्म आणि मला हा सिनेमा आवडला यार. मी या सिनेमाला देईन 3.5 स्टार्स आउट ऑफ 5 आणि मस्ट वॉच आहे जर का तुम्हाला एखाद्या आगळ्या-वेगळ्या काहीतरी वेगळंच बघायचं असेल आणि याच्या पलीकडे मी तुम्हाला फारसं काही सांगू शकणार नाही. बाकी तुमचं काय मत होतं या चित्रपटाबद्दल? जर का माझी प्रार्थना हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर. एक शेवटी आज आता विनंती अशी होती, की त्यात जसा भूलचूक माफ हा सिनेमा त्यांनी ॲक्चुअली सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता जर का पोस्टपोन केला आणि तोही डायरेक्टली ओ-टी-टीवर आणण्याचा निर्णय घेतला, तर ह्याही चित्रपटाच्या टीमने ते करायला हवं होतं. पण इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर आहे, आय डोंट नो ओ-टी-टीवाले राईट्स घेतात, नाही घेत, कारण तेही एक महत्त्वाचा गूढ प्रश्न आहे बाबा. मेकर्सने याच्याबद्दल आपलं विधान सोशल मीडियावरती नक्कीच मांडलं तर आम्हाला आवडेल ते बघायला. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. आणि हे ट्रान्सफॉर्मेशनबद्दलचंही तुमचं काय मत आहे यार? कारण 53 किलो 53 किलो त्याने 7 ते 8 महिन्यामध्ये कमी केलेत यार आणि हॅट्स ऑफ टू हिम, हॅट्स ऑफ टू हिम. आय रिअली लव्ह द फिल्म. कळवा मला तुमचे विचार या चित्रपटाबद्दलचे कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.